मित्रमंडळींनो नमस्कार. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, इकडे आता जी मंजू आहे ती आता आवरल्यावरती रूममध्ये झोपायला येते आणि तिथे ती आता झोपत असते. म्हणते की मंजू मॅडम आता लवकर झोपा, सकाळी गुढीपाडवा आहे त्यामुळे आपल्याला लवकर उठायचं आहे, आता लवकर झोपून घ्या आणि आता लवकर उठा सकाळी, असं मंजू म्हणत असते आणि तिथे झोपते ती. तेवढ्यात आता इकडं जो आर्यन आहे तो आता मम्मी साहेब त्या आर्यनला त्यांची रूम देतात आणि अजय हे असतात चित्रकार ते खूप चिडलेले असतात. ते म्हणतात की माया तू चुकीचं केलं, हे का त्यांना आपली रूम दिली आहे, हे खरंच बरोबर नाही आहे माया, खरंच तू चुकीचं वागते हे, असं म्हणतात. तर आता लगेच जे मम्मी साहेब आहेत त्या म्हणतात की हे बघा तुम्हाला माहीत नाही आहे तो कोण माणूस आहे आणि कोण नाही, त्यामुळं तुम्ही शांत बसा. आणि आता लगेच इकडं जो आर्यन आहे तो मम्मीच्या रूममध्ये झोपतो आणि रात्री उठतो आणि तो आता मंजूच्या रूमकडे येतो. जी मंजू आहे ती जिथे झोपेला असते तिकडे तो येतो आणि मंजू झोपलेल्या असलेल्या ठिकाणी तो जातो आणि आता दरवाजा उघडतो, आतमध्ये येतो आणि मंजू शांत गाढ झोपेत असते. आणि तेवढ्यात तो आता मंजू जवळ जातो, मंजूच्या तोंडावरून हात फिरवतो आणि म्हणतो, मंजू तुला आज माझ्यापासून कोणीच माझे होण्यापासून रोखू शकत नाही, कोणीच थांबू शकत नाही, असं म्हणतो. मंजूच्या तोंडाला हात लावायला लागतो. तेवढ्यात मंजू उठते आणि जो आर्यन आहे तो लपून राहतो आणि मंजूला असं वाटतं की तिला भात झाला. ती सगळीकडे शोधते कोण आहे कोण आहे, पण तिला तिथे कोणीच सापडत नाही. ती म्हणते इथं तर कोणीच नाही आहे, असं म्हणते. आणि आर्यन जो असतो लपून राहिलेला असतो. मंजू पुन्हा अंधार करते आणि झोपून घेते. आर्यन आता गपचूप रूममधून बाहेर निघून जातो. तर इकडं आता सगळेजण सकाळी सकाळी गुढीपाडव्याची तयारी चालू असते, सगळ्यांची गुढीपाडव्याची लगबग असते आणि सगळेजण गुढीपाडव्याची तयारी करत असतात. सत्या आणि मंजू आता दोघे पण चांगले व्यवस्थित तयार होऊन येतात आणि दोघे पण आता मस्त गुढी उभारायला येतात आणि दोघांच्या हाताने गुढीची पूजा करून दोघे जण गुढी उभारतात. बघूया आता पुढील भागात काय घडणारे, बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.